नमस्ते मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी जुने बालभारती सस्याचे कान झालेत लांब। पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा, हरणाच्या रथातून फिरायचा, इवल्या इवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा। एकदा देवाने सशाला बोलावले आणि त्याला काम सांगितले। नारद बसले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत। सशाने ऐकले, नारळ पडले आहेत बागेत, त्यांना घेऊन इकडे ये पळत। ससा धांदरट फार, ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला। नारळ तर झाडाला, ते लागायचे कसे हाताला। नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना। ससा बसला रडत, देव आला बागेत। देवाने विचारले, ससेराव का रडता? नारळाच्या झाडाआड का दडता? ससा म्हणाला, नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना, नारळ आणू कसा? देव म्हणाला, मी बोलावले नारदाला आणि तू ऐकलेस नारळ आला? ऐकत नाहीस नीट, थांब, कान तुझे करतो लांब। देवाने ओढले सश्याचे कान, तेव्हापासून ते झालेत लांब। धन्यवाद।